सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. नाही, थोडा माझा गैरसमज झाला होता. पुण्याला 28 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे समरता लोक कला संमेलन भरलं होतं आणि त्यात आदरणीय फडणवीस साहेब येणार होते आणि आदरणीय शेलार साहेब येणार होते. परंतु अधिवेशन असल्यामुळे ते दोघं येऊ शकले नाही आणि त्याचा मला राग आला आणि त्या रागाच्या भरात मी त्यांना बोललो आणि नंतर कळलं संयोजकांकडनं की त्यांच्या तारखाच नव्हत्या, परंतु हे आधी आयोजित केल्यामुळे ते संमेलन त्याच वेळेस घ्यावं लागलं, कारण कलावंतांना सगळ्यांना 30 तारीख कळवली होती आणि साहेबांकडे, दोन्ही साहेबांकडे त्या तारखा नव्हत्या, त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण हे संयोजकांनी मला अगोदर सांगितलं असतं तर मी हे वक्तव्य केलं नसतं. आणि इथून पुढे मला थोडं म्हणजे जपूनच बोलावं लागणार आहे, कारण हे जे शासन आहे, हे जे म्हणजे आता राज्य चालवणारी मंडळी आहेत, देश चालवणारी मंडळी ही खूप चांगली आहेत. त्याचं कारण असं की हा पुरस्कार यापूर्वी फक्त सिने नटांना, नाटकवाल्यांना, मोठमोठ्या पुढाऱ्यांना, मोठमोठ्या नेत्यांना मिळायचा, परंतु या मंडळींनी, मोदी साहेबांनी यांनी तळागाळातील मंडळी बाहेर काढून त्यांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. आणि त्या पुरस्काराचं असं काही म्हणजे वक्तव्य केलं तर थोडा अपमान झाल्यासारखं होतोय. तर त्याबद्दल मी प्रथम त्या पुरस्काराची क्षमा मागतो, सर्व लोकांची क्षमा मागतो. आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय शेलार साहेब त्यांची क्षमा मागतो. संयोजकांनी मला न सांगितल्यामुळे माझ्याकडनं ते वक्तव्य गेलं. इथून पुढं असं होणार नाही. ते आमच्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांचा मला काल फोन आला होता की तुम्ही 10 तारखेच्या पुढे या, 10 तारखेला आमचं संमेलन हे अधिवेशन संपणार आहे आणि 10 तारखेच्या पुढं तुम्ही या, मी तुम्हाला अर्धा तास वेळ देतो, आपण चर्चा करू. सांस्कृतिक कार्यक्रम होता, सांस्कृतिक मंत्री त्यांनी पण कुठेतरी दुर्लक्ष केलं नाही, त्यांना दोघांनाही टाइम नव्हता आणि अधिवेशन चालू असल्यामुळे ते लोक येऊ शकले नाही. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.